नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 2023च्या खरीप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 2023मध्ये आपण कापूस आणि सोयाबीन जर पेरले असेल तर राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे. ते मदत किती मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान 2023च्या खरीप हंगामामध्ये झालेले होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नासाडी झालेली होती. तर शेतकरी मित्रांनो, आता 2023मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा मदत जाहीर झाली नाही. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून मदत जाहीर. तर शेतकरी मित्रांनो, आता खरंच लवकरात लवकर ज्या तुम्हाला भेटणार आहे त्याचा आनंद घ्या. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खरंच सरकारने खूप मोठी मदत जाहीर केलेली आहे. पण आता ती मदत काय आहे आणि कोणती आहे आणि ती शेतकरी मित्रांना कशी भेटणार आहे, तर मित्रांनो तेच आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती मदत जाहीर केलेली आहे, तर 2023च्या खरीप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण कापूस आणि सोयाबीन जर पेरले असेल तर राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ती मदत किती मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 2023च्या खरीपामध्ये झालेले होते. पण या नुकसानीपोटी शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नासून गेले आणि शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना त्याचे फारच नुकसान भोगावे लागले. पण आता शेतकरी मित्रांनो, सरकारने तुमच्यासाठी 50,000चं अनुदान हे जाहीर केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपले कागदपत्रे जमा करून ठेवा आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.